नमस्कार मंडळी, मी सिकंदर कदम. आपण बघत आहात आपले युट्यूब चॅनल सिकंदर कदम. मागल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इन्शुरन्स का गरजेचा आहे. सर्वांनी इन्शुरन्स घेणं का गरजेचं आहे. जो कोणी कमवती व्यक्ती आहे त्यांना इन्शुरन्स घेणं का गरजेचं आहे. का तर त्याच्यावरती त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्ती अवलंबून असतात. त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की किती घ्यावा, इन्शुरन्स प्रत्येकाने किती घ्यावा. तर ह्याला टेक्निकल भाषेत एक आपण ढोबळमानानं इन्शुरन्स कुणी किती घ्यावा ह्याच्यासाठी त्या व्यक्तीचं मूल्य आपण एक रफली एक मूल्य काढणार आहोत आणि त्या मूल्याच्या आधारावर, मूल्य म्हणजे त्याची किंमत, तर त्या मूल्याच्या आधारावर त्यानं तेवढा इन्शुरन्स घेणं त्या एजला, त्या घडीला गरजेचं आहे. पुढे त्याचा इन्कम सोर्स वाढला, लायबिलिटीज वाढल्या तर तो अजून इन्शुरन्स मध्ये वाढ करू शकतो. म्हणून वेळच्या वेळेला इन्शुरन्स आपण अपडेट करत गेलं पाहिजे, वाढवत गेलं पाहिजे. तर ढोबळमानानं त्यालाच आपण म्हणतो ह्युमन लाईफ व्हॅल्यू. मग एक स्पेसिफिक आपला काहीतरी बेस पाहिजे, म्हणून आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यू हा टेक्निकल कन्सेप्ट आणला, म्हणजे सगळ्याच इन्शुरन्स कंपन्यांनी आणला. आता कोण समाजात बिझनेस करतं, बिझनेस मार्फत त्याचं इन्कम सोर्स असतो की ज्याच्यावरती परत बाकीचं कुटुंब अवलंबून असतं. कोण सर्व्हिस करतोय, कोण सरकारी सेवेत आहे, कोण खाजगी सेक्टर मध्ये आहे, कोण छोटा मोठा व्यवसाय करतोय. तर प्रत्येकाचं इन्कम हे वेगवेगळं व्हॅरी करतं. तर आपण एक बेस लाईन पकडतोय, आपण एक उदाहरण घेतोय आणि त्याच्यानुसार आपण एक कॅल्क्युलेशन मांडू रफली की बाबा इन्शुरन्स किती असावा. तर प्रत्येकानं आपलं त्या सूत्रानुसार, त्याला आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणणार आहे, त्या सूत्रानुसार आपण त्याची व्हॅल्यू काढणार आहे. एक उदाहरण घेऊ आपण आणि त्या उदाहरणानुसार जनतेनं आपली व्हॅल्यू काढायची आहे. आज माझी नीतीला माझ्या कुटुंबासाठी किती पैशाची गरज आहे इन द अब्सेन्स ऑफ मी. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊ की 38 वर्षाचा एक माणूस आहे समजा, त्याचं मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे, तर त्याचं वार्षिक उत्पन्न झालं 12 लाख रुपये. तर 12 गुणिले समजा आपण ॲन ॲव्हरेज ठरवलं की 58 वर्षाला इंडियातला, भारतातला साधारणतः जो सर्व्हिस सेक्टर मधला माणूस आहे तो 58 वर्षाला रिटायर होतो. तर आजची त्याची व्हॅल्यू काढायची झाली तर त्याचं उत्पन्न 12 लाख रुपये वर्षाला गुणुले 20 वर्ष, कारण 58 ला तो रिटायर होणार आहे. तर 12 गुणिले 20, 12×2 = 24, 2,40,00,000. म्हणजे दुर्दैवानं तो माणूस आज हयात नसेल तर त्या कुटुंबाला पुढची 2,40,00,000 रुपये जो उत्पन्न करून देणार होता आणि त्याच्यावरती त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणा, त्यांची स्वप्न म्हणा, लहान मुलांचे एज्युकेशन म्हणा, जे काय असेल तो कम्प्लीट होणार होतं. त्यात आपण ढोबळमानाने घेतोय, यात आपण इन्फ्लेशन, त्याचा वाढणारा पगार ह्या गोष्टी घेतलेल्या नाहीत. तर 2,40,00,000 रुपये त्याचं तेव्हा माणूस नसल्यामुळं त्या कुटुंबावरती त्या कुटुंबाला ह्या स्टेटस मध्ये राहण्यासाठी 2,40,00,000 गरज आहे. तो 58 वर्ष कमवत असेल. बिझनेसवाल्यांचं सोडून द्या, बिझनेसवाला 70-75 वर्ष कमवतो. पण एक रफली एक्झाम्पल घ्यायसाठी ह्युमन लाईफ व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची यासाठी आपण एक उदाहरण घेतलंय. त्या बेसवरती प्रत्येकीचं वेगवेगळं असू शकतं, प्रत्येक कमवणाऱ्या माणसाचं वेगवेगळं येऊ शकतं. कोण 4 लाख कमवत असेल तर त्याचं 5 कोटी 7 कोटी. तर 2,40,00,000 ही झाली त्याची ह्युमन लाईफ व्हॅल्यू. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ दिस पर्सन 2,40,00,000 त्याच्या वयाच्या 58 पर्यंत पुढच्या 20 वर्षात त्या कुटुंबाला लागणारच आहे, जर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असं मेंटेन करायचं असेल तर. लक्षात आलं. तर ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे त्या माणसाच्या अब्सेन्स मध्ये तो प्रोजेक्टेड, तो 58 वर्ष 60 वर्ष जगला तर तो किती कमवून देणार होता कुटुंबाला, ती व्हॅल्यू म्हणजे ह्युमन लाईफ व्हॅल्यू. आता परत तुम्ही म्हणाल त्याच्यावरून जी लोन आहे तर ती ऍड केली पाहिजे. म्हणजे 2,40,00,000 प्लस काय त्याचं 25 लाख लोन असेल, 30 लाख लोन असेल तर ती त्या रकमेतून वजा होणार ना. पण 2,40,00,000 रुपये त्या कुटुंबाला लागणार तर लागणारच.
पण त्यातूनही 50 लाख 40 लाख त्याची काय लायबिलिटीज असेल ते वजा होऊन चालणार नाही. तर त्यासाठी 2,40,00,000 प्लस 25 काय त्याचे असेल लोन, तर ते प्लस होईल आणि ती त्या व्यक्तीची त्या वयातली ह्युमन लाईफ व्हॅल्यू होते. मग आता इन्शुरन्स कुठला करायचा, तर ते पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघू की बाबा एवढी मोठी रिस्क आपण कशी मॅनेज करायची. टर्म इन्शुरन्स घ्यायचा, कन्व्हेन्शनल घ्यायचा, तर तो ज्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे. ज्या त्या व्यक्तीला जे काय आवडते त्यानुसार तो घेऊ शकतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता इथंच थांबतो. ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे काय तुम्हाला समजा ढोबळ मानानं साध्या भाषेत ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ दॅट पर्सन त्याच्या फ्युचर्स इन्कम जो काय करून देणार होता त्या कुटुंबाला ते सगळं वेव होतं कुटुंबाचं, म्हणून त्यावेळेला त्या पैशाची त्या कुटुंबाला गरज असते. ती रक्कम म्हणजे त्या व्यक्तीचं ह्युमन लाईफ व्हॅल्यू. मग एज नुसार प्रत्येकाच्या इन्कम नुसार प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते. मी इथंच थांबतो. तुम्हाला सरळ साध्या भाषेत ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे काय कळालं असेल. रफली आपण कॅल्क्युलेशन करू शकता. आपलं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न, आपलं एज म्हणजे आपण 60ला रिटायर होतोय असं समजलं आणि आताची एज मायनस करून त्याला गुणुले वार्षिक उत्पन्न आपलं केलं तर आपली ही सध्याची ह्युमन लाईफ व्हॅल्यू असू शकते. तेवढा आपला इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. मी मागल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बघा, बरीच लोक अंडर इन्शुअर्ड आहेत. त्याचं कारणच आहे की एवढे इन्शुरन्सची तुम्हाला गरज असते, पण बऱ्याच लोकांकडे तो नसतो. तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या बाबी बघत जाऊ. तुर्तास मी इथंच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.